नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग तथा बाळासाहेब बलकवडे यांच्या षष्टब्दीपूर्तीनिमित्त सुरू असलेल्या ई व्याख्यानमाला आपली संस्कृती आपला इतिहास यामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आज घटस्थापना, त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा. आजच्या आपल्या व्याख्यानाचा जो विषय आहे तो भारताची सागरी सुरक्षा काल, आज, उद्या. आणि या व्याख्यानामध्ये आपले जे व्याख्याते आहेत ते आहेत सुप्रसिद्ध व्याख्याते, विश्लेषक आणि तज्ज्ञ ब्रिगेडियर हेमंत महाजन. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची आपल्याला अनेक वेळा आपल्या टी व्हीवरील चॅनेल्सवर होणाऱ्या भारताच्या सुरक्षितेच्या चर्चेमध्ये भेट झाली असेलच. ब्रिगेडियर हेमंत महाजन या क्षेत्रातील एक नावाजलेलं तज्ज्ञ व्यक्तिमत्व आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी भारतीय सैन्य दलामध्ये 1975 साली आपली सेवा रुजू केली. अनेक पदांवरती ते कार्यरत राहिले. ते लष्करी तंत्रज्ञानामध्ये MPhil आणि MA आहेत. त्यानंतर त्यांनी अनेक मोहिमांमध्ये लष्कराच्या वतीनं सहभाग घेतला. त्यातल्या 2 प्रमुख मोहिमा म्हणजे ऑपरेशन पराक्रम आणि ऑपरेशन रक्षक. ऑपरेशन रक्षक या अंतर्गत भारताच्या पश्चिम सीमेवरील पाकिस्तानच्या सीमेवर अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये त्यांनी अतिरेक्यांचा खूप वेळा खात्मा केलेला आहे. त्यानंतर त्यांनी पूर्वोत्तर भागाची सीमा, नंतर डावा दहशतवाद या विरोधात देखील अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला. ऑपरेशन पराक्रम या मोहिमेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर सैन्याची हालचाल या उपक्रमामध्ये भाग घेऊन आपलं त्यामध्ये नाव नोंदवलेलं आहे. या सर्व त्यांच्या लष्करामधील कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक वेळेला सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना युद्ध सेवा मेडल हे पदकही देण्यात आलेलं आहे. गेली अनेक वर्षे ते लष्करी तज्ज्ञ म्हणून, जाणकार म्हणून आपल्यासमोर सगळ्यांना माहीत झालेले आहेत. त्याचप्रमाणे ते आर्मी कॉलेज या कॉलेजमध्ये अनेक महत्त्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांना 3 वर्ष त्यांचं ट्रेनिंग करण्यासाठी, त्यांना तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी म्हणून कार्यरत होते. लष्करातून निवृत्ती झाल्यानंतरसुद्धा त्यांनी आपला हा व्यासंग कायम ठेवला आणि गेली 8-9 वर्षे ते अनेक विषयांवरती, ज्यामध्ये संरक्षण, अतिरेक्यांच्या विरुद्ध चालवल्या जाणाऱ्या मोहिमा, त्यानंतर परदेशी लष्करी मोहिमा यामध्ये आपलं मत व्यक्त करीत असतात. त्यांची आजपर्यंत जवळजवळ सागरी सुरक्षा, जम्मू काश्मीरमधील आतंकवाद, नक्षलवाद, त्याचा बिमोड या अशा विषयांवरती 8 उत्तम पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. तसेच त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 1000 या विषयांवरील व्याख्यानं संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या भाषांमधनं दिलेली आहेत. आज आपल्याला ब्रिगेडियर हेमंत महाजन भारताची सागरी सुरक्षा काल, आज, उद्या या विषयावरती व्याख्यान देणार आहेत. त्यांचे स्वागत. जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं या ई व्याख्यानमालेमध्ये स्वागत करतो. मी अतिशय संयोजकांचा आभारी आहे की एका महत्त्वाच्या व्याख्यानमालेमध्ये आपण मला बोलवलेलं आहे, ज्यामध्ये श्री पांडुरंगराव बलकवडे यांची 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यांनी सैन्यातनं ते रिटायर्ड झालेले आहेत आणि त्यांच्या निमित्त, त्यांच्या या महत्त्वाच्या दिवसानिमित्त आणि संस्थेचे आता एक 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर त्या निमित्त ही जी व्याख्यानमाला सुरू झालेली आहे, या व्याख्यानमालेत मला देशाच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सागरी सुरक्षा याविषयी आपण मला बोलण्याची संधी दिली, त्याकरता मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. जोपर्यंत पांडुरंगरावांविषयी बोलायचं म्हटलं तर त्यांचा आणि माझा संबंध हा 2009 पासून सुरू झालेला आहे, ज्यावेळेला मी सैन्यातनं रिटायर्ड झालो होतो आणि त्यांच्याशी माझी ओळख झाली. ते त्यावेळेला सदर्न कमांडमध्ये काम करत होते. सैन्यामध्ये असताना त्यांचा माझा कधी संबंध आला नव्हता, परंतु सदर्न कमांडमध्ये असताना अनेक वेळा ते मला भेटले आणि त्यानंतर त्यांचं जे कार्य चाललं होतं, खास इतिहासकाराचं, त्याविषयी मला कल्पना आली आणि अनेक वेळा
अनेक समारंभामध्ये मी त्यांच्याबरोबर भाषण केलेलं आहे. मग ते पानिपतचा रणसंग्रामाचे 250 वर्ष असो, की अनेक व्याख्यानमाला असो, तळेगावला ते दाभाडे व्याख्यानमालेमध्ये मला अनेक वेळा घेऊन जायचे. तर त्यामुळे त्यांचा संबंध येत राहिला आणि त्यांच्या कामाचा मला परिचय झाला. तर खरोखरच हे अतिशय उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी सर्व्हिसमध्ये असताना पण खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याकरता सैन्याकडनं त्यांना सदर्न कमांडच्या आर्मी कमांडरचं कमेंडेशन कार्ड हे मिळालेलं आहे त्यांच्या चांगल्या कारकिर्दीकरता. आणि आता ते रिटायर्ड झालेले आहेत. त्यामुळे त्यांना आता पूर्ण वेळ त्यांचं जे पहिलं प्रेम होतं की देशाचा इतिहास, देशाची संस्कृती, यावरती त्यांना काम करण्याची संधी मिळेल. आणि मला जो आजचा विषय दिलेला आहे सागरी सुरक्षा, तो एक अतिशय महत्त्वाचा विषय अशा करता आहे की सध्या देशाचं जे लक्ष आहे ते चीन सीमेवरती केंद्रित आहे. कारण गेल्या अनेक दिवसापासून 5 मे पासून चीन सीमेवरती गडबड ही सुरू आहे आणि त्यामुळे सगळं लक्ष तिकडे आहे. परंतु त्याचबरोबर इतर ज्या सीमा असतात त्यांचं सुद्धा अतिशय महत्त्व असतं आणि जर आपण तिथे पुरेसं लक्ष दिलं नाही तर देशाच्या सुरक्षेला एक फार मोठा खतरा निर्माण होऊ शकतो, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. कारण ज्यावेळेला आपण भारताच्या सुरक्षेकडे बघतो, मग ती बाह्य सुरक्षा असो की अंतर्गत सुरक्षा, तर आपल्याला असं दिसतं की आपला जो समुद्र किनारा आहे तो जवळजवळ 7,600 किलोमीटर एवढा आहे. म्हणजे आपल्याला प्रचंड मोठा असा हा जो समुद्र किनारा जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. आणि या समुद्र किनाऱ्याचं रक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण इथून आपल्या देशाला वेगवेगळ्या प्रकारचे धोके निर्माण होतात. उदाहरणार्थ धोके कुठले आहेत? एक तर धोका आहे अंतर्गत सुरक्षेचा, दुसरा धोका आहे बाह्य सुरक्षेचा. बाह्य सुरक्षेचे धोके कुठले आहेत? तर आपल्या समुद्र किनाऱ्यावरती जर युद्ध झालं तर आपल्याला पाकिस्तानपासून धोका आहे, आता चीनपासून धोका आहे. तर त्याच्याविषयी मी नंतर वेळ मिळाला तर नक्कीच बोलेन. ज्याला इंग्लिशमध्ये मॅरिटाईम सिक्युरिटी असं म्हटलं जाऊ शकतं. परंतु जास्त महत्त्वाचं आहे अंतर्गत सुरक्षेला असलेले धोके. ते धोके नेमके कुठले आहेत? आपण जर ते बघाल तर आज एवढा मोठा किनारा आहे, या किनाऱ्यावरून काय होतं, आपल्या जमिनी सीमांना जे धोके आहेत तेच धोके आज आपल्या समुद्री सीमांना आहे. म्हणजे काय? इकडून दहशतवादी येऊ शकतात, जसे 26/11 मध्ये आले होते. इथून बॉम्ब ब्लास्टचे सामान लँड केलं जाऊ शकतं आपल्या किनारपट्टीवरती, जसं रायगडच्या किनारपट्टीवरती सामान लँड केलं होतं 1993च्या बॉम्ब ब्लास्ट करता. किंवा याच्याशिवाय इथून स्मगलिंग होतं. मग स्मगलिंग स्फोटक पदार्थांचं होतं, शस्त्रास्त्रांचं होतं. अनेक वेळा दहशतवादी श्रीलंकेच्या बाजूनी आपली जी सदर्न स्टेट्स आहेत तिकडे येतात. म्हणजे मग ते केरळ असो की तामिळनाडू असो वगैरे. याच्याशिवाय इथून बेकायदेशीर व्यापार जो आहे हा प्रचंड होतो. एवढंच नव्हे तर या ठिकाणी समुद्रामध्ये अनेक गैरकानूनी अशा कारवाया केल्या जातात. त्याच्याविषयी मी नंतर बोलण्याचा प्रयत्न करेन. फेक इंडियन करन्सी नोट्स म्हणजे खोटा नोटा आणल्या जातात, सोन्याचं स्मगलिंग केलं जातं, नार्को टेररिझम म्हणजे नार्कोटिक्स इकडनं आणलं जातं. म्हणजे बाह्य सुरक्षेपासून जेवढे धोके आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त धोके आपल्याला अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानामुळे आहे. त्यामुळे इथे या सीमांचं रक्षण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण जर शॉर्टमध्ये बघाल तर 7,600 किलोमीटर जी आपली सीमा आहे, समुद्री सीमा आहे, इथे दिलेली आहे. याच्याशिवाय आपल्याकडे अंदमान आणि निकोबार ही आयलंड्स आहेत की जी इथे आपल्याला तिथे दिसतंय की ही इथे मार्क केलेली आहेत. ही 572 आहेत आणि त्यापैकी फक्त 29 जी बेटं आहेत तिच्यावरती माणसं राहतात, बाकीच्या ठिकाणी कोणी राहत नाही. तर त्यामुळे त्याचा गैरवापर हा पुष्कळ केला जाऊ शकतो. आपल्याकडे लक्षद्वीप आयलंड जी आहेत ती आपल्याला दिसत आहेत की इथे ती स्थित आहेत आणि ती 27 आयलंड आहेत आणि 27 बेटांपैकी फक्त 9 बेटांवरती माणसं राहतात, बाकीच्या ठिकाणी राहत नाही. आपल्या
समुद्र किनाऱ्यावरती मोठी बंदरं आहेत, मेजर पोर्ट्स 13 आहेत आणि मायनर पोर्ट्स ही 185 आहेत. म्हणजे 185 अशी बंदरं आहेत की ज्यामधून परदेशाशी आपला व्यापार होतो. आणि लक्षात असावं की आपला 95% व्यापार जो आहे तो समुद्राकडनं होतो. केवळ 5% व्यापार जो आहे तो या तर जमिनीवरनं किंवा हवाई मार्गे हा होतो. तर त्याच्यामुळे समुद्राकडनं येणारे रस्ते हे आपल्याकरता अतिशय महत्वाचे आहे. आणि एवढंच नव्हे तर सध्या लडाखमध्ये चीनच्या बरोबर स्टँड ऑफ चाललेला आहे. आणि आपलं जे अंदमान निकोबार आयलंड आहे याच्या पुढे मी आपल्याला नंतर दाखवण्याचा प्रयत्न करीन की याच्या खालच्या बाजूला साऊथ ईस्ट एशिया आहे. तिथून चीनचा 80% व्यापार जातो. लढाई झाली तर तो व्यापार आपण थांबवू शकतो हे समजणं गरजेचं आहे. आपल्या करता जी सुरक्षा दलं आहेत याकरता ती आहे अर्थातच इंडियन नेव्ही आहे, मग कोस्ट गार्ड आहे आणि सागरी पोलीस आहे. आणि जर यांच्या सुरक्षेची जर आपण वाटणी म्हटली तर किनारपट्टीपासून तर 20 नॉटिकल माईल पर्यंतचा जो समुद्र आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे काम पोलिसांचं आहे. सागरी पोलीस किंवा त्याला आपण कोस्टल पोलीस म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर जी हे आहे 200 नॉटिकल माईल पर्यंतचा जो समुद्र आहे तो अर्थातच इंडियन कोस्ट गार्डच्या ताब्यामध्ये आहे. तर यामुळे समुद्र किनाऱ्याची रक्षा जी करायची त्याकरता जी विविध लोक रिस्पॉन्सिबल आहेत त्याची आपल्याला कल्पना ही येऊ शकते. एवढंच नव्हे तर 200 नॉटिकल माईलच्या पुढे जो समुद्र आहे तिथे रक्षण करण्याचं काम हे इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदलाचं आहे. तर त्याच्यामुळे ही 3 सुरक्षा दलं आहेत. अजून सुद्धा अनेक आहेत, त्यांच्याविषयी मी पुढे बोलण्याचा प्रयत्न करीन. तर आज आपण जे बोलतो आहे तर आज 3-4 महत्वाचे घटना घडलेल्या आहेत त्याच्याविषयी मेन्शन करणं गरजेचं आहे. करोना किंवा कोविड-19 किंवा चीनी व्हायरस विरुद्धची लढाई भारताची अजून संपलेली नाही. यामुळे भारताचं प्रचंड नुकसान असं झालेलं आहे आणि ही लढाई कधी संपेल सांगता येत नाही. 1 लाखाहून जास्त भारतीयांचे या खतरनाक करोना किंवा चीनी व्हायरसमुळे प्राण गेलेले आहेत. आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला जो लागलेला धक्का आहे एवढा धक्का गेल्या 50 वर्षामध्ये आपल्याला कधी पण लागलेला नव्हता. तर करोनाची लढाई, चीनी व्हायरसची लढाई आपण जिंकायलाच पाहिजे. त्यामध्ये आपण सगळे सैनिक आहोत, त्याविषयी मी आता जास्त बोलत नाही. परंतु करायला काय पाहिजे हे आपल्याला सरकारने अनेक वेळा सांगितलेलं आहे. त्याची अंमलबजावणी करणं हे महत्वाचं आहे. काल एक महत्वाची घटना घडली. रोहतांग टनेल नावाची जी आपल्याकडे आपण एक बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये तयार केलेला आहे. जो रस्ता जातो रोहतांग टनेल मधून लेहकडे, ज्यामुळे चीनशी लढण्याकरता आपल्याला खूप फायदा होईल. तो रस्ता आता उघडला आहे. त्यामुळे चीनशी लढण्याची जी आपली क्षमता लडाखमध्ये आहे ती वाढलेली आहे. याच्याशिवाय चायनीज एजंट्स आणि अमेरिकन प्रेसिडेंट यांच्याविषयी मी नंतर बोलेन. आज अमेरिकन प्रेसिडेंट जगातले सर्वात महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांना करोना झालेला आहे, त्यांना चीनी व्हायरस झालेला आहे. आता ही जी फोटोग्राफ मी आपल्याला पुढे दाखवतो आहे हे भारतीय सैन्याचे शूर सैनिक ज्यांनी सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जो आत्ता संपलेला आहे आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आहे. तर या सगळ्यांना नमन करून मी माझं प्रेझेंटेशन पुढे चालू ठेवतो. कारण बघा याच्यामध्ये भारतीय सैन्याचे अधिकारी पण आहेत. हे बघा हे अधिकारी आहेत, हे पण इथे अधिकारी आहेत. तर आणि इतर सैनिक यांनी वेगवेगळ्या सीमांवरती, मग ते काश्मीरमध्ये असो की भारत पाकिस्तान सीमेवरती असो की भारत चीन सीमेवरती असो, आपल्या सप्टेंबरच्या महिन्यामध्ये आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. हा एक मला याच्याविषयी खास सांगू इच्छितो मी. हा जो आहे नीमा तेनझिंग हा अर्थातच तिबेटचा होता. तिबेट आणि हे तिबेटन कमांडोज भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतात. त्यांनी पँगँगसो लेकमध्ये आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. आणि हा जो आपल्याला एक शूर सैनिक इथे दिसून येतो आहे
हा महाराष्ट्राचा आहे आणि हा नागपूरचा होता. तर या सगळ्यांना वंदन करून मी माझं प्रेझेंटेशन जे आहे ते पुढे चालू ठेवतो. मला हे सांगायचं आहे की सागरी सुरक्षेमध्ये आपल्याकडे अनेक आव्हानं होती. त्याला आता आपण बऱ्यापैकी तोंड देतो आहे आणि आता भारताची जी वाटचाल आहे ती असुरक्षित भारतापासून सुरक्षित भारताकडे जात आहे. उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपण जर इतिहास बघितला, जो पांडुरंगराव बलकवडांचा एक अतिशय आवडीचा विषय होता, त्यामध्ये असं दिसतं की कुठल्याही देशाची जी प्रगती झाली असते ती दोन ठिकाणी झाली असते. एक तर नद्यांची सुपीक खोरी, मग ती गंगेचं खोरे असो की सिंधू नदीचं असो की यमुना नदीचं असो की ब्रह्मपुत्रेचं असो, कारण तिथली जमीन सुपीक असते, तिथे पाणी मिळतं. आणि दुसरं समुद्र किनारा. ज्या ज्या देशांना समुद्र किनारा होता त्याच्यातली बहुतेक सगळी राष्ट्र ही महाशक्ती बनली होती. दुर्दैवाने भारताने समुद्र किनाऱ्याचा जेवढा पाहिजे तेवढा वापर केला नाही, परंतु आता मात्र तो वापर वाढलेला आहे आणि समुद्र किनाऱ्याचा जो उचित वापर आहे तो आपण कसा करतो आहे याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न करेन. आज समुद्र किनाऱ्याकडे आपण बघाल तर आज आपलं जवळजवळ 20 ते 25% जे तेल आहे ते मग बॉम्बे हाय असो, बॉम्बे हाय आपल्याला इथे दिसतं आहे, किंवा कृष्णा, गोदावरी, कावेरी हे बेसिन असो, तिथून जवळजवळ आपलं 25% तेल इकडनं निघतं आहे. आणि एवढंच नव्हे तर जिथे आपला अंदमान निकोबार आयलंड्स आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तेल आहे, परंतु त्याचं उत्कलन करणं सध्या एवढं किफायतदार नाही. ज्या वेळेला तेलाची किंमत ही $100 पर बॅरलच्या वरती जाईल त्यावेळेला आपण या तेलाचं उत्खनन करणं सुरू करू. आणि एवढंच नव्हे तर आता जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत या कायद्याप्रमाणे 200 नॉटिकल माईलचा जो समुद्र आहे त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असं म्हटलं जातं. म्हणजे इथे जे मिळेल, तेल असो की गॅस असो की काही पण असो, ते आपलं असतं. तिथे मच्छीमारी आपली असते. आज मच्छीमारीविषयी बोलायचं म्हटलं तर जगातला मच्छीमारी करणारा भारत हा नंबर 3चा देश आहे, परंतु अजून सुद्धा इथे मच्छीमारी करण्याकरता आपल्याला खूपच जास्त स्कोप आहे की जो आता आपण जास्त वापर करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी उदाहरण देतो की आपल्याकडे असलेली ही जी अंदमान आणि निकोबार आयलंड्स आहेत त्याच्या जवळ असलेला हा जो समुद्र आहे 200 किलोमीटर किंवा 300 नॉटिकल माईलचा समुद्र हा आपला आहे आणि इथलं सगळं आपलं आहे. परंतु अजून सुद्धा इथे ज्या प्रमाणामध्ये मासेमारी व्हायला पाहिजे ती होत नाही. असं म्हटलं जातं की अंदमान निकोबारचा समुद्र असा आहे की जिथे मासे हे म्हातारे होऊन मरतात, म्हणजे तिथे माशांना पकडलंच जात नाही. तर आपल्याकडे आज आपल्या समुद्र किनाऱ्यावरती अनेक कारणामुळे मासेमारीचा दुष्काळ पडतोय. कोकणचा किनारा घ्या, तिथे पोल्युशनमुळे म्हणा किंवा ओव्हर फिशिंगमुळे म्हणा किंवा अनसायंटिफिक फिशिंगमुळे, तर आपण या भागामध्ये जाऊन चांगल्या प्रकारचं फिशिंग हे करू शकतो. मी पटकन पाकिस्तानकडे येतो. पाकिस्तान हा देश आपल्याला कशा प्रकारे त्रास देतो आहे याची आपल्याला कल्पना आहे, परंतु मला सध्या एवढंच सांगायचं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानचं सैन्य जे ट्रेडिशनली भारत पाकिस्तान सीमेवरती तैनात असायचं, म्हणजे इथे 85%, आज 50% सैन्य हे बलुचिस्तानमध्ये किंवा नॉर्थ वेस्ट फ्रंटियरमध्ये त्या जागांचं रक्षण करण्याकरता गुंतलेला आहे. एवढंच नव्हे तर हा जो चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे, हा जो पाकिस्तानमधून ग्वाडारमधून सुरू होतो आणि जो चीनमध्ये शिनजियांग प्रांतामध्ये जातो, इथे याचं रक्षण करण्याकरता जवळजवळ 3 डिव्हिजन सैन्य म्हणजे 70 ते 80 हजार सैन्य इथे तैनात आहे. तर आज पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था खराब आहे, पाकिस्तानच्या सैन्याची हालत खराब आहे, परंतु तरीही चीनला मदत करण्याकरता पाकिस्तान मदत करतच राहील. आणि आपल्याला आठवत असावं की ISI आपल्या किनारपट्टीचा गैरवापर करण्याकरता प्रसिद्ध आहे. 26/11चा हल्ला असो की नंतर मुंबई शहरामध्ये किंवा किनारपट्टीवाली झालेले बॉम्ब ब्लास्ट असो की आपल्या कोळ्यांना गुजरातपाशी पकडणं असो की आपल्याकडे आपल्याशी बेकायदेशीर व्यापार करणं असो,
की भारतामध्ये क्राईम सिंडिकेटच्या मदतीने स्मगलिंग करणं असतो, यामध्ये पाकिस्तान गुंतलेला आहे आणि त्याकरता त्यांच्यावरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे. इथे आपल्याला एक चित्र समोर दिसतं आहे की लाईन ऑफ कंट्रोल आहे. इथून भारतामध्ये दहशतवादी कसे येतात हे आपल्याला दिसतं. रिक्रुटमेंट रॅली होते, मग त्यांचं फंडिंग होतं, मग त्यांना ट्रेनिंग कॅम्पला घेऊन जालं जातं, मग त्यांचं रिलिजियस इंडॉक्ट्रिनेशन होतं आणि त्यानंतर त्यांना रात्रीच्या वेळेला 8 ते 10 दहशतवाद्यांच्या गटामध्ये भारताच्या आत घुसवलं जातं. 95% दहशतवादी हे सीमेवरती मारले जातात आणि काही भारताच्या आत त्यांना जाण्यामध्ये यश मिळतं आणि तिथे मग ते वेगवेगळ्या प्रकारची गडबड करतात. हे जे आपल्याला इथे दाखवलेलं आहे, नेमका हाच प्रकार होतो भारताच्या समुद्रपट्टीवरती. फक्त तिथे फायरिंग होत नाही, परंतु स्मगलिंग, बेकायदेशीर व्यापार, इतर गैरकृत्य ही अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू असतात, इन्क्लुडिंग बांगलादेशी घुसखोरी. ज्या आपल्या 3 मोठ्या संस्था आहेत, सुरक्षा संस्था, की ज्या सागरी सुरक्षेमध्ये गुंतलेल्या आहेत, तर त्यामध्ये कोस्ट गार्ड किंवा इंडियन कोस्ट गार्ड किंवा ज्याला भारतीय तटरक्षक दल असं म्हणता येईल, त्यांनी 2019 मध्ये नेमकी काय कामगिरी केली हे आपल्याला दिसेल. त्यांनी 2019 मध्ये 618 कोटी रुपयाचा जो अवैध माल आहे तो पकडला, म्हणजे स्मगलिंग वाला माल. त्यांनी 18 बोटी पकडल्या. त्यांनी अनेक खलाशांना तस्करी म्हणजे स्मगलिंग करताना पकडलं. त्यांनी अनेक कोळ्यांचे प्राण वाचवले, ज्यामध्ये 438 माणसांची सुटका करण्यात आली. अनेक ठिकाणी ज्यावेळेला कोळी बांधव हे समुद्रामध्ये अडकलेले होते, त्यांना त्यांनी सुरक्षित जागी आणण्याकरता मदत केली. तर भारतीय तटरक्षक दलाची ही जी कामगिरी आहे त्याकरता त्यांचं कौतुक तर करायलाच पाहिजे, परंतु अजून सुद्धा त्यांनी आपलं काम जास्त सुरक्षित करण्याची, अजून जास्त मजबूत करण्याची गरज आहे. कारण समुद्र किनाऱ्यावरती गैरवापर जो पाकिस्तानकडून होतो आहे तो केवळ वाढतच आहे. त्यामुळे अजून त्यांनी जास्त सक्षम होण्याची गरज आहे. आता याच्याकडे बघा, आपल्याला इथे भारत पण दिसतो आहे, चीन पण दिसतो आहे, पूर्ण देश दिसतो आहे. आणि जर सागरी सुरक्षेविषयी आपण म्हटलं की ज्याला आपण मॅरिटाईम सिक्युरिटी म्हणता येईल किंवा चीनच्या संबंधामध्ये असलेली आपली सिक्युरिटी, तर इथे 4 मोठे ओशन्स आहेत. एक तर आहे पॅसिफिक ओशन, मग दुसरा आहे भारतीय महासागर, मग याच्याशिवाय अटलांटिक ओशन. तर हा जो समुद्र आहे, जो इंडियन ओशन आहे, भारताच्या नावाने त्याचं नाव केलेलं आहे. मग इथे मध्ये जो आहे हा अरेबियन सी आहे, याच्याशिवाय इकडे जे मध्ये आहे ती बेंगॉलची बे ऑफ बेंगॉल आहे. तर हे तर आहेच, इथे तर भारताने आपलं रक्षण करायलाच पाहिजे. परंतु आज वेगवेगळ्या देशांचे व्यापार एकमेकाशी चालतात समुद्रामधून. तर म्हणून समुद्रामध्ये चालणाऱ्या आपल्या व्यापाराचं रक्षण करणं हे महत्त्वाचं असतं आणि तोच प्रकार चीनचा आहे. आणि 4 मोठे देश समुद्रामध्ये चीनच्या विरुद्ध येत आहेत. आणि मला वाटतं आपले देशाचे फॉरेन मिनिस्टर डॉक्टर जयशंकर हे क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशनची मीटिंग अटेंड करण्याकरता जपानमध्ये गेलेले आहेत, जिथे 4 मोठ्या राष्ट्रांमध्ये समुद्रामध्ये मॅरिटाईम कोऑपरेशन करून स्वतःची सागरी सुरक्षा कशी वाढवायची यावरती चर्चा होते आहे आणि अंमलबजावणी होते आहे. ही 4 राष्ट्र कुठली? तर अर्थातच त्याच्यामधलं एक आहे युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिका, दुसरं आहे जपान, तिसरं आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथं अर्थातच आहे भारत. तर ही 4 राष्ट्र, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपान, जी 4 मोठी राष्ट्र आहे, त्यांची नौदलं आता चीनच्या विरोधामध्ये इथे कोऑपरेशन करतील. त्याकरता वाटाघाटी आणि बोलणी सुरू आहे आणि त्याच्यावरती यामुळे आपली जी बाह्य सागरी सुरक्षा आहे यामध्ये नक्कीच आपल्याला फायदा होईल. कारण आता या सगळ्या राष्ट्रांशी आपण संरक्षण संबंध मजबूत करतो आहे, आपले सामरिक संबंध मजबूत करतो आहे. इंटेलिजन्स कोऑपरेशन म्हणजे जर काही माहिती असेल चीनच्या बोटींविषयी, चीनच्या जहाजांविषयी, चीनच्या पाणबुडीविषयी,
ती पण आपण एकत्रितरित्या एक दुसऱ्यांना पास करतो आहे. असं बऱ्यापैकी कोऑपरेशन हे आपलं सुरू आहे. आणि आज आपण ज्यावेळेस आपल्या सुरक्षेकडे बघतो तर यामध्ये आपल्याला चीनी जे आपल्या जवळ येत आहेत हा आपल्याला एक मोठा प्रॉब्लेम होतो आहे. आणि आज तसं म्हटलं तर जवळजवळ 36 राष्ट्रांना आपली मॅरिटाईम सीमा म्हणजे समुद्री सीमा जी आहे ती लागलेली आहे. खरं म्हटलं तर प्रत्येकच स्लाइडवरती मी पुष्कळ बोलू शकतो, परंतु वेळेच्या अभावी मी फक्त काही महत्वाच्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करतो आहे. इथे तुम्हाला भारताची सागरी किनारपट्टी आणि भारताच्या जमिनी सीमा या एकत्र दिसत आहेत. भारत पाकिस्तान सीमा आहे ही आपल्याला इथे ही दिसते आहे इथे. आणि आपण बघाल इथे की 3,323 किलोमीटर सीमा आहे. आणि भारत अफगाणिस्तान सीमा हा जर भाग जो पाकिस्ताननी चीनला देऊन टाकला हा जर आपल्याकडे असता तर आपली सीमा अफगाणिस्तानला पण लागली असती. आणि याच्याशिवाय भारत चीन सीमा ही 3 भागामध्ये वाटलेली आहे. ही लागलेली सीमा लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडला, याच्यानंतर इथे लागलेली आहे अर्थातच अरुणाचल प्रदेशला, आणि मध्ये इथे लागली आहे सिक्कीमला. तर ही जवळजवळ आपण बघाल तिथे हे दिलेलं आहे 3,000 किलोमीटरहून जास्त आहे. त्याशिवाय नेपाळशी आपली सीमा आहे, भूतानशी आहे, म्यानमारशी आहे, बांगलादेशची आहे. तर आपली 15,600 किलोमीटर ही जमिनी सीमा आहे आणि सागरी सीमा ही 7,516 किलोमीटर आहे, ज्यामध्ये आपली ही जी बेटे आहेत अंदमान आणि निकोबार आयलंड आणि इथे असलेली लक्षद्वीप आयलंड ही सुद्धा महत्वाची आहे. आणि इथे असलेले जे मिनिकॉय आयलंड आहे हे भारताच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे, कारण याच्या खालती मालदीव आहे आणि मिनिकॉय आयलंड आणि मालदीवच्या मधून आंतरराष्ट्रीय ट्रॅफिक समुद्रामधला आहे तो खूप मोठ्या प्रमाणात जातो. इथे आपण अनेक राष्ट्रांना थांबवू शकतो जर लढाई झाली तर. आता ज्या वेळेला आपण सागरी किनारपट्टीकडे बघतो तर आपल्याला दिसेल की ही राज्य जी आपल्याला नकाशावरती दिसत आहेत, गुजरात आहे, महाराष्ट्र, कर्नाटका, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि वेस्ट बेंगॉल ही 9 राज्य आहेत ज्यांना समुद्री सीमा आहे. आणि काही केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहेत की जसं गोवा आहे, मग त्याच्यानंतर लक्षद्वीप आयलंड्स आहेत, मग इकडे अंदमान आणि निकोबार आयलंड्स आहेत, इकडे पांडेचेरी आहे वगैरे, इकडे वरती दीव दमण आहे, ते माफ केलेलं नाही आहे ते. तर या सगळ्यांना समुद्री सीमा आहे. तर खरं म्हटलं तर भारतातल्या बहुतेक राज्यांना समुद्री सीमा लागलेली आहेत. त्या जमिनी सीमा असो की समुद्री सीमा. फक्त काही मधली राज्य आहेत, मध्य प्रदेश फक्त म्हणता येईल आणि फार तर आपल्याला तेलंगणा म्हणता येईल की ज्यांना ही सीमा नाही. बाकी सगळे राज्य ही सीमावरती आहेत. तर त्याच्यामुळे देशाच्या सीमांची सुरक्षा मग ती समुद्री सीमांची असो की जमिनी सीमांची ती किती महत्वाची ती आपल्याला कळू शकेल. जर आपण किनारपट्टीचा इतिहास बघितला तर आपल्याला असं दिसेल की 1977 पर्यंत फक्त भारतीय नौदल हे किनारपट्टीवरती सुरक्षा दल होतं आणि ते सुद्धा खरं म्हटलं तर फक्त लढाई करता तयार होतं. त्यांच्याकडे कुठल्याही लहान बोटी नव्हत्या ज्यामुळे त्यांना किनारपट्टीचं रक्षण करता आलं असतं. तर त्यामुळे या काळामध्ये सीमेची किनारपट्टीची सुरक्षा ही अतिशय खराब झाली होती. त्यामध्ये स्मगलिंग वगैरे सुरू झालं होतं, बॉम्ब ब्लास्ट हे सगळं सुरू झालं होतं. आपल्याला आठवत असेल की 70 आणि 80च्या दशकामध्ये अनेक असे स्मगलर्स होते की ज्या स्मगलर्सनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्मगलिंग करून अतिशय उद्ध्वस्त केलं होतं. दाऊद इब्राहिम असो की करीम लाला असो, अनेक स्मगलर्स आहेत की ज्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केलं होतं. मग 1977 साली भारतीय तटरक्षक दल म्हणजे इंडियन कोस्ट गार्डला सामील करण्यात आलं आणि त्यानंतर जे सर्वात जास्त परिणाम झाला तो झाला 26/11च्या नंतर, ज्या वेळेला या समुद्री सीमाकडे सर्वात जास्त लक्ष हे देण्यात आलं. यावरती 1999 साली कारगिल युद्ध झाल्यानंतर सुद्धा सागरी सुरक्षेचा अभ्यास केला गेला होता. अनेक उपाययोजना सांगण्यात आल्या होत्या,
परंतु भारतीय सरकारकडे पैसा नसल्यामुळे त्याच्यावरची फारशी अंमलबजावणी झाली नाही. 26/11च्या हल्ल्यानंतर सुद्धा जी अंमलबजावणी होते आहे ती अतिशय कमी स्पीडनी होते आहे. खरं म्हटलं तर 2016 पर्यंत पूर्ण उपायाची अंमलबजावणी करणं गरजेची होती, परंतु ती होऊ शकली नाही. याचं मुख्य कारण आपल्याकडे डिफेन्स बजेटला जेवढा पैसा पाहिजे तेवढा नाही. कारण आपल्या पंतप्रधानांनी अनेक वेळा म्हटलेलं आहे, अनेक भारतीय यांच्याकडे पैसे आहेत परंतु ते कर भरायलाच तयार नाही आणि जोपर्यंत सरकारचं करापासून असलेलं उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत सरकार डिफेन्स बजेट हे वाढवू शकत नाही. तर म्हणून भारतीयांना एक विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी कर भरावा, कारण आपण जे कर भरतो त्यामुळेच देशाची आर्थिक प्रगती होऊ शकते, देशाची सुरक्षा ही होऊ शकते. आपली जी पूर्ण किनारपट्टी आहे त्याच्याविषयीचे जे स्टॅटिस्टिक्स आहे ते इथे दिलेले आहेत, परंतु मला सध्या दोनच महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. एक तर लक्षद्वीप जे बेटं आहेत त्यांची जी किनारपट्टी आहे ती 132 किलोमीटर लांब आहे आणि जी किनारपट्टी आहे अंदमान निकोबारची ती 1962 किलोमीटर लांब आहे. आणि भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरती अनेक बेटं आहेत, 447 टू बी प्रिसाइज, आणि पूर्व किनारपट्टीवरती 151 बेटं आहेत. आता तुम्ही म्हणाल ही बेटं कुठली? मी यामध्ये अंदमान निकोबार आयलंड किंवा लक्षद्वीप विषयी बोलत नाही. उदाहरणार्थ कोकण किनाऱ्याच्या समोर खंदेरी, उंदेरी नावाची बेटं आहे, सिंधुदुर्ग आहे, तर तशा प्रकारची जंजिरा आहे वगैरे. तर अशा प्रकारची बेटं याचा गैरवापर शत्रू राष्ट्र ही करू शकतात स्मगलिंग करण्याकरता, बेकायदेशीर व्यापार करण्याकरता. तर म्हणून यावरती लक्ष असणं हे गरजेचं आहे. आणि आता भारत सरकारने किनारपट्टीवरती मोठ्या प्रमाणामध्ये सागरमाला नावाचं एक प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. महाराष्ट्राचे एक सुपुत्र नितीन गडकरी याकरता जबाबदार होते. त्यांनी आपल्या किनारपट्टीवरती सागरमालाची प्रोग्रेस अतिशय वेगाने सुरू केली होती आणि त्यामुळे आता किनारपट्टीवरती असलेली आपली बंदरं त्यांचं आधुनिकीकरण, तिथे असलेले रस्ते त्यांचं आधुनिकीकरण, किनारपट्टीवरती राहणाऱ्या लोकांचा सुरक्षेकरता व्यापार, हा सगळ्या गोष्टींवरती त्यांनी लक्ष घातलेलं होतं. आणि ज्यावेळेला आपण किनारपट्टीविषयी बोलतो तर त्यावेळेला लक्षात असायला पाहिजे की इथे नेमकं काय आहे. तर आपल्या किनारपट्टीवरती समुद्र म्हणजे अनेक महत्त्वाची गावं तिथे आहेत. मुंबई आहे, चेन्नई आहे. आज जवळजवळ 20% आपली लोकसंख्या किनारपट्टीवर राहते. आज आपला जो समुद्र किनारा आहे त्याचं जर आपण विश्लेषण केलं तर सँडी बीचेस जिथे वाळू आहे ती 43% आहे आणि रॉकी क्लिफ्स जिथे फक्त दगड धोंडे किंवा असे पहाडी आहेत ते जवळजवळ 11% आहे. आणि जिथे मार्शी लँड म्हणजे जिथे म्हणजे अतिशय दलदलीची जागा आहे ती 46% आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? जिथे जिथे समुद्र किनाऱ्यावरती जिथे चौपाटी असते, जो 43% भाग आहे तिथे कुठलंही स्मगलिंग करता लोक हे लँड करू शकतात. जोपर्यंत रॉकी म्हणजे जिथे खडकाळ भाग आहे तिथे त्याचा गैरवापर हा उलटी कामं करण्याकरता केला जाऊ शकतो. आणि जिथे मार्शी लँड म्हणजे जिथे दलदलीची जमीन आहे तर तिथे सुद्धा अनेक गैरव्यापार केले जातात. तर म्हणून या वेगवेगळ्या किनारपट्टीच्या ठिकाणी आपलं लक्ष असणं हे गरजेचं आहे. आज भारताकडे 4000 फिशिंग टाउन्स आहेत, म्हणजे 4000 वेगवेगळ्या गावातून आपल्या किनारपट्टीवरती फिशिंग होतं. 99% फिशरमन हे चांगले असतात, पण काही जण चुकीची कामं करू शकतात. तर म्हणून तिथे लक्ष असणं हे गरजेचं आहे. आज 1914 असे लँडिंग पॉइंट्स आहेत की जिथे मासेमारी झाल्यानंतर मासेमार आपलं मासे घेऊन तिथे लँड होतात. आणि काही गैर लँडिंग पॉइंट सुद्धा आहेत, त्यांच्यावरती लक्ष असायला पाहिजे. आणि जशी भारताची प्रगती होते आहे तर अनेक ठिकाणी प्रायव्हेट जेटीज, प्रायव्हेट पोर्ट सुद्धा तयार झालेले आहेत आणि तिथे त्यांनी प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड पण टाकलेले आहेत. लक्षात असावं की देशाची सुरक्षा ही प्रायव्हेट गार्डकडे दिली जाऊ शकत नाही आणि किनारपट्टीवरती कुठलीही प्रायव्हेट जेटी किंवा प्रायव्हेट हे असू शकत नाही. सुरक्षा दलांना कुठे पण जाण्याकरता परवानगी असणं हे गरजेचं आहे. आता आपण इथे बघाल तर आपल्याला दिसेल की आपली जवळजवळ
म्हणजे 20% ही जी लोकसंख्या जी आहे ती किनारपट्टीपासून 50 किलोमीटरच्या आत आहे. म्हणजे भारताची किनारपट्टी हा जो भाग, हे आपल्याला सगळे जे भारताचे जे किनारी जिल्हे आहेत ते सगळे आपल्याला इथे दिसत आहेत. हे अतिशय आपल्या प्रगतीकरता अतिशय महत्वाचे आहे, कारण इथूनच व्यापार होतो, इथूनच अनेक चांगल्या गोष्टी होतात. आणि मॅनग्रोव्ह फॉरेस्ट ज्याला म्हणायचं, हे जवळजवळ 4000 स्क्वेअर किलोमीटरहून जास्त आहे. इथे अनेक वेळा चुकीची कामं ही केली जातात. मी पटकन पुढे जातो. आपण जर राज्याप्रमाणे किनारपट्टीचे जर वाटप केला तर आपल्याला दिसेल की सर्वात जास्त किनारपट्टी जी आहे ती गुजरातला आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राची जी किनारपट्टी आहे याचा गैरवापर जो केला जातो पाकिस्तानकडून स्मगलिंग करण्याकरता आणि इतर गैरकृत्य करण्याकरता, जो खालचा भाग आहे केरळ तामिळनाडू, हा जो भाग आहे याचा गैरवापर केला जातो दहशतवादी येण्याकरता. कुठून तर श्रीलंकेच्या बाजूने. आंध्र प्रदेश आणि जी किनारपट्टी आहे याचा गैरवापर केला जातो नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना. चीन आणि साऊथ ईस्ट एशियामधले अनेक क्राईम सिंडिकेट्स हत्यारं पुरवतात, तर त्याकरता त्यांचा गैरवापर केला जातो. म्हणून इथे किनारपट्टीची सुरक्षा असणं हे महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत प्रश्न ओरिसा आणि पश्चिम बंगालचा आहे, इथे बांगलादेशी घुसखोरी समुद्राच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. आणि अंदमान निकोबार आयलंड असो की लक्षद्वीप आयलंड असो, इथे इतर देशांची जहाजं आपल्या समुद्रामध्ये गैर मासेमारी करण्याकरता येतात. तर म्हणून हे सगळं लक्षात असणं हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. समुद्रामध्ये असलेली चॅलेंजेस ही आपल्याला महत्वाची आहे. तिथे राज्य आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये असलेले संबंध, काही राज्य उदाहरणार्थ पश्चिम बंगाल किनारपट्टीच्या सुरक्षेकडे अजिबात लक्ष देत नाही, बांगलादेशी घुसखोरीला आत येऊ देतं. आंध्र प्रदेशनी सुद्धा जे काम करायला पाहिजे ते पूर्णपणे होत नाही. केरळ आणि तामिळनाडूमध्ये किनारपट्टीचं रक्षण ज्या पद्धतीने करायला पाहिजे त्या पद्धतीने केलं जात नाही. अनेक आयसिसचे दहशतवादी इकडून पकडले गेलेले होते. अनेक वेळा डेव्हलपमेंट विरुद्ध सिक्युरिटी हे डिबेट सुरू होतं, कारण आपल्याला डेव्हलपमेंट करायची म्हटली तर आपण सुरक्षेकडे दुर्लक्ष केलं जात नाही. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर अनेक महत्वाचे कारखाने तिकडे तयार केले किनारपट्टीवरती स्थित होतात, परंतु त्यांची सिक्युरिटीकडे लक्ष देणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. एवढंच नव्हे तर अनेक कायदे आहेत की ज्यामुळे ते कायदे सगळ्या राज्यांना असणं महत्वाचं आहे. कारण जो आपला जो कायदा आहे CRPC म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा IPC, हा कायदा समुद्रामध्ये फक्त 12 नॉटिकल माईलपर्यंत लागू होतो, त्याच्यानंतर हे कायदे लागू होत नाही. तर म्हणून मी आपल्याला पटकन आता पुढे जातो की या सगळ्यांकडे आपल्याला थोडक्यात असं दिसतं की सागरी सुरक्षेमध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. 2014 पासून जेव्हापासून नरेंद्र मोदी यांचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून जे आपले कॅबिनेट सेक्रेटरी आहे ते स्वतः सागरी सुरक्षेची जी समीक्षा होते त्याचं ते हे त्याच्यावरती ते लक्ष ठेवून असतात. ते स्वतः कॉन्फरन्स होल्ड करतात. कारण नंतर मी आपल्याला दाखवीन की सागरी सुरक्षेमध्ये अनेक डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्ड आहे आणि त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशनची गरज ही खूपच जास्त आहे. आणि इथे आपल्याला टेरिटोरियल वॉटर्स दाखवण्यात आलेली आहे की ज्यामध्ये 12 नॉटिकल माईलपर्यंत आपला जो किनारपट्टी आहे ती तिथे आपला कायदा लागू होतो, परंतु त्याच्या पुढे आंतरराष्ट्रीय कायदे लागू होतात. आणि आपल्याला कल्पना असेल की इटालीचा एक जहाज केरळच्या दिशेने येत होतं, तिथे एक फिशिंग बोट त्यांच्याकडे यायला लागली, त्याच्या दिशेने यायला लागली, तर इटालीचे जे काही सुरक्षा कर्मचारी इटालीच्या बोटींवरती होती त्यांनी फायरिंग केलं आणि त्यांनी आपल्या 2 मच्छीमारांना मारलं. आणि मग तो पुढे एक मोठा इन्सिडेंट झाला होता. अर्थात त्याच्यावरती आता आपण त्याच्यावरती आपण आता प्रॉब्लेमवरती आपण आता मात केलेली आहे, परंतु आंतरराष्ट्रीय कायद्याचं महत्त्व हे आपल्याला कळू शकेल. आज आपली जलवाहतुकीची जी सुरक्षा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे, कारण जसे रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतात तशाच प्रकारचे ॲक्सिडेंट हे समुद्रामध्ये होतात.
खास तर मोठ्या बंदरांमध्ये, की जिथे वाहतुकीची जी डेन्सिटी असते ती खूप जास्त असते. दहशतवाद हा एक मोठा रोग आहे. नशिबाने LTT ते दहशतवाद थांबल्यापासून आता तिथे तो प्रॉब्लेम पुष्कळच कमी झालेला आहे. परंतु दहशतवादाकडे समुद्राकडचं लक्ष असणं गरजेचं आहे आणि समुद्रामधून जी चाचेगिरी होते त्याच्याकडे सुद्धा लक्ष असणे गरजेचं आहे. आणि समुद्रामधून तर मादक पदार्थांची तस्करी तर होतेच, परंतु अनेक वेळा कम्प्युटर्सवरती सुद्धा हल्ले केले जातात. तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे धोके आहेत त्याच्यावरती लक्ष असणं हे गरजेचं आहे. या नकाशावरती मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे त्याचा पण आपण चांगला वापर करायला पाहिजे. कारण जर आपण त्याचा वापर चांगला केला नाही तर नुकसान जे आहे ते केवळ आपलंच होणार आहे. मॅरीटाईम सायबर अटॅक हा हा महत्वाचा मुद्दा आहे. ऊर्जा सुरक्षा म्हणजे आज भारताचं 70 ते 80% तेल हे समुद्राकडनं येतं, तर त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. अनेक वेळा जहाजं आपलं नेमकं स्थान सांगत नाही, तो सुद्धा सुरक्षेला असलेला एक मोठा धोका असतो. हा नकाशा बघा, इथे आपल्याला चीन दिसतो आहे. याच्यावरती मी 2 मिनिटं खर्च करणार आहे. चीनचा जो समुद्र किनारा आहे हा फार कमी आहे, इतकाच समुद्र किनारा आहे. मात्र भारताला 3 बाजूनी समुद्र किनारा आहे. तर त्याच्यामुळे जर भारत चीन किंवा भारत पाकिस्तान युद्ध झालं तर कुठलाही देश भारताची आर्थिक नाकेबंदी समुद्राच्या बाजूनी करू शकत नाही. मात्र आपण चीनची आर्थिक नाकेबंदी ही करू शकतो. ही मी आपल्याला दाखवतो की चीनचं आज हे पर्शियन गल्फ आहे, इथून चीनचं तेल येतं जे इकडनं मलक्कामधून ते चीनच्या बाजूला जातं आणि इथे आपली ही अंदमान निकोबार आयलंड्स आहेत. या भागामध्ये चीनचं तेल आपण थांबवू शकतो. याच्याशिवाय चीनचा जो युरोपला व्यापार होतो सुएझ कॅनॉलमधून, तो व्यापार सुद्धा इथून जातो, तो सुद्धा मलक्कामधून जातो, तो आपण थांबवू शकतो. तर म्हणजे आपण समुद्र किनारपट्टीचा वापर करून चीनवरती अनेक प्रकारे मात करू शकतो. आणि जसं आर्य चाणक्यांनी म्हटलं होतं, शत्रूचे शत्रू हे आपले मित्र असतात. आज जपान हा चीनच्या अतिशय विरुद्ध आहे, तो आपला अतिशय चांगला मित्र आहे. तैवानवरती चीन हल्ला करणार आहे, तो आपला चांगला मित्र आहे. व्हिएतनाम हा चांगला मित्र आहे आणि साऊथ ईस्ट एशियाचे सगळे देश आज आपले चांगले मित्र आहे आणि त्यांच्या बरोबर सागरी सुरक्षेमध्ये आपण आपली आघाडी ही उघडलेली आहे. आता आपण हे जे ॲरोज बघाल, हे सगळे जे समुद्रामधून जे व्यापाराचे महामार्ग आहेत ते आपल्याला दिसतात आणि व्यापाराच्या महामार्गामध्ये अनेक चोक पॉईंट्स असतात की जिथे आपण कुठल्याही देशाचा व्यापार थांबवू शकतो. तर जसं हा जो चोक पॉईंट आहे बारबेल मंडेप जो आहे हा हा भारतापासून खूपच जवळ आहे, आपण इथे सगळ्यांना थांबवू शकतो. याच्याशिवाय जो स्टेट ऑफ हॉर्मुझ आहे इथे पण आपण लोकांना थांबवू शकतो. इथे पण खालती भागात आपण आपलं जे लक्षद्वीप आयलंड आहे तिथे थांबवू शकतो आणि अर्थातच मलक्का स्टेटमध्ये पण थांबवू शकतो. म्हणजे भारताचं सामरिक स्थान हे अतिशय चांगल्या ठिकाणी आहे. आपण एक पेनिन्सुलर कंट्री आहे आणि त्याचा वापर आपण हा करायलाच पाहिजे. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये काय होईल, मला सांगण्यात आलं होतं की सागरी सुरक्षा काल, आज आणि उद्या. काल विषयी मी बोललो की जे धोके होते, आज विषयी काय चाललं आहे थोडं सांगण्याचा प्रयत्न केला. पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये काय होईल. पाकिस्तानमधला भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, परंतु पाकिस्तान आपल्याला जे अनकन्व्हेन्शनल धोके आहेत म्हणजे दहशतवाद आहे, स्मगलिंग आहे, बेकायदेशीर व्यापार आहे, नॅर्कोटिक्स म्हणजे नॅर्को टेररिझम आहे, बांगलादेशी घुसखोरांना मदत करून भारतामध्ये घुसवणं आहे, हे चालूच ठेवेल. आणि याच्यामुळे या धोक्यांकडे आपल्याला लक्ष ठेवावंच लागेल. म्हणून महत्त्वाचं असं आहे की जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या युद्धाकरता तयारी करावी लागेल. आणि जसा चीनी व्हायरसच्या मदतीने जगाचं कंबरड मोडलं, तर अशा प्रकारे चीनकडून समुद्रातून आपल्याला अजून काय धोके निर्माण होऊ शकतील यावर लक्ष ठेवायला पाहिजे. मग त्या चीनच्या पाणबुड्या असो की चीनची इतर जहाजं, त्याच्याविषयी मी नंतर बोलण्याचा प्रयत्न करीन. परंतु इथे
चीनची जी कमजोरी आहे ती आपल्याला अतिशय स्पष्टपणे कळू शकेल की या भागामध्ये चीनचा व्यापार आपण थांबवू शकतो हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि जी काही बंदरं, जी काही बेसिस चीनने तयार केले, ग्वाडाक पाकिस्तानमध्ये आहे, हंबनतोटा हे श्रीलंकेमध्ये आहे, चिटगॉंग हे बांगलादेशमध्ये आहे, सितवे हे म्यानमारमध्ये आहे. ही बंदरं भारताच्या इतक्या जवळ आहे की त्यांच्यावरती कधी पण गरज पडली तर आपण हल्ला करून त्यांना बर्बाद करू शकतो. तर त्यामुळे चीन भारताला वेढा घालतो आहे अशी काळजी आपण अजिबात करू नये. उलटा चीनला आपण समुद्री मार्गे त्यांच्यावरती खूपच जास्त कंट्रोल हा करू शकतो. मी पटकन पुढे जातो. हा काही जे 1993चे जे बॉम्ब ब्लास्ट झाले होते शेखाडीमध्ये, रायगड किनारपट्टीवरती सामान उतरवलं गेलं होतं. आपण ते जरूर बघा. आणि महाराष्ट्राला आज जवळजवळ 750 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. मी पटकन पुढे जातो. या कोस्टल डिस्ट्रिक्ट जी आपले समुद्र किनाऱ्यावरचे डिस्ट्रिक्ट आहेत महाराष्ट्राची सुद्धा आहेत ते आपल्याला इथे दिसू शकतील. याच्याशिवाय समुद्र किनाऱ्याकडनं काय होतं, पोचिंग म्हणजे आपल्या किनारपट्टीवरती येऊन मासे मारणं, स्मगलिंग म्हणजे तस्करी करणं, इन्फिल्ट्रेशन ऑफ आर्म्स आणि ॲम्युनिशन म्हणजे आपण शस्त्र पुरवठा करणं, मग तो नक्षलवाद्यांना असो की दहशतवाद्यांना असो, पायरसी म्हणजे समुद्र चाचेगिरी, मग नक्षलवाद्यांना मदत करणं, बांगलादेशी इन्फिल्ट्रेशन, ड्रग्ज आणि फेक इंडियन करन्सी नोट, डर्टी बॉम्ब. आणि याच्याशिवाय अजून काय होऊ शकतं तर यावरती आपल्याला विचार करत राहायला पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाईही करायला पाहिजे. जोपर्यंत तटरक्षक दलाचा सवाल आहे त्यांच्याकडे आज अतिशय मॉडर्न शिप्स आहेत. मग ती पोल्युशन कंट्रोल व्हेसल्स असो की फास्ट पेट्रोल व्हेसल्स असो की इंटरसेप्टर बोटी असो की एअर कुशन व्हेकल्स असो, आणि ती आपली किनारपट्टीचं रक्षण करण्याकरता अतिशय सक्षम आहेत. परंतु आज जो प्रॉब्लेम जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे असा की जी लहान लहान मच्छीमारी बोटा ज्या असतात त्यामधून जर काही गडबड झाली तर त्यांच्यावरती लक्ष कसं ठेवायचं हे आपल्या समोर असलेलं मोठं आव्हान आहे. म्हणजे मोठे जे धोके आहेत त्याची आपल्याला काळजी करायचं कारण नाही. परंतु आज जवळजवळ 3.5 ते 4 लाख फिशिंग व्हेसल्स म्हणजे मच्छीमारांच्या बोटी भारतीय समुद्रामध्ये असतात. आणि त्यामध्ये एखादी पाकिस्तानची बोट आली, एखादी चीनची बोट आली किंवा एखाद्या आपल्या बोटीला जर चीन हे केलं तर कसं करायचं हे लक्ष असायला पाहिजे. आता हा जो भाग आहे हा सर क्रीकचा भाग आहे आणि या भागामध्ये भारत आणि पाकिस्तानची जी सीमा आहे त्याच्यावरती सध्या डिस्प्यूट आहे. आणि इथून पाकिस्तान अनेक वेळा स्मगलिंग करण्याचा प्रयत्न करतो. अनेक वेळा पाकिस्तानच्या बोटी इकडे पकडल्या गेल्यात आलेला आहे. आणि कुठल्याही क्षणी भारताचे 100-150 मच्छीमार खास तर गुजरातचे हे पाकिस्तानच्या ताब्यात असतात आणि पाकिस्तानचे काही मच्छीमार हे आपल्या ताब्यात असतात. तर सर क्रीकची सुरक्षा हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ते वेळेअभावी मी जास्त बोलत नाही, परंतु इथे सगळ्या सुरक्षा एजन्सीजनी जास्त लक्ष ठेवणं हे गरजेचं आहे. हा जो भाग आहे याला पाक बे म्हटलं जातं. आपल्याला भारताचा किनारा दिसतो आहे आणि आपल्याला कल्पना आहे की हे जे नकाशा त्याला ॲडम ब्रिज म्हटलेला आहे, आपण त्याला रामसेतू म्हणतो. ज्यावेळेस श्रीराम लंकेमध्ये रावणावरती हल्ला करायला गेले होते त्यावेळेला ते या रस्त्याने आले होते. परंतु आता याचा गैरवापर हा केला जातो तो स्मगलिंग करण्याकरता. आणि ज्यावेळेला LTTE म्हणजे जे तामिळ दहशतवादी गट होते ज्यावेळेला ते ॲक्टिव्ह होते तर ते त्यावेळेला अशा प्रकारच्या या रस्त्यांचा वापर करायचे. नशिबाने त्यांचं कंबरडे मोडण्यात भारतीय सैन्याने खूप काम केलं. ऑपरेशन पवन नावाचं युद्ध भारतीय सैन्याने श्रीलंकेत जाऊन लढलं 4 वर्षाकरता. तिथे आपण 3,500हून जास्त भारतीय सैनिकांच्या प्राणाचं बलिदान तिथे देण्यात आलं. त्याच्यानंतर श्रीलंकेचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. त्यांनी सुद्धा प्रचंड कामगिरी केली आणि LTTEचं कंबरड हे मोडलं आहे. तर तेव्हापासून हा धोका कमी झालेला आहे. परंतु स्मगलिंग वगैरे हा इथनं होतो, यावरती लक्ष हे ठेवणं अतिशय गरजेचं आहे. नक्षलवाद्यांना आणि माओवाद्यांना समुद्राकडनं मदत केली जाते. इथे पण लक्ष ठेवणं हे कोस्टगार्डचं, पोलिसांचं आणि नौदलाचं अतिशय महत्त्वाचं काम आहे. ही जी बांगलादेशी घुसखोरी ही तर समुद्रमार्गे ही तर होते जमिनी मार्गे,
परंतु हा जो भाग आहे हा बघा भारत आणि बांगलादेश मधला किनारा आणि याला सुंदरबन असं म्हटलं जातं. बेसिकली हे ब्रह्मपुत्रा आणि यमुना आणि गंगा ज्या समुद्रात मिळतात तिथे तयार झालेला हा भाग आहे. या भागात स्मगलिंग भरपूर होतं. इथनं बांगलादेशी घुसखोरी प्रचंड प्रमाणामध्ये होते आणि पश्चिम बंगालचं सरकार याविषयी काहीही करायला तयार नाही. मला वाटतं मीडियानी सगळ्यांनी यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि सतत पश्चिम बंगालवरती प्रेशर टाकायला पाहिजे. कारण इथून जी बांगलादेशी घुसखोरी जी सुरू आहे तो एक भारताला लागलेला कॅन्सर आहे. तो कसा थांबवायचा याचं सध्या आपल्याकडे चांगलं उत्तर नाही. परंतु ममता बॅनर्जींना हे समजवणं महत्त्वाचं आहे की त्यांची जी कृत्य आहे ती अतिशय देशद्रोहीपणे आहे. आज भारतामध्ये समुद्रामार्गे प्रचंड प्रमाणामध्ये खोट्या नोटा आणल्या जातात. हे रस्ते इथे दाखवले आहेत. याच्यावरती बोलायचं म्हटलं तर मला अजून 10 मिनिटं बोलावं लागेल. परंतु एवढंच सांगणं महत्त्वाचं आहे की समुद्र किनारपट्टीवरून साऊथ ईस्ट एशियामधल्या थायलंड असो, मलेशिया असो, बांगलादेश असो, पाकिस्तान असो, दुबई असो, इथून वेगवेगळ्या ठिकाणावरून आपल्या समुद्र किनारपट्टीवरून स्मगलिंग तर होतच, खोट्या नोटा आणल्या जातात, नॅर्कॉटिक्स सुद्धा आणलं जातं. तर इथे नौदलाला हे विचारणं महत्त्वाचं आहे की तुम्ही किती खोट्या नोटा पकडल्या. कारण हे सगळे म्हणतात की आम्ही किनारपट्टीचं रक्षण करतो आहे. म्हणजे नेमकं काय? तुम्ही किती नोटा पकडल्या, तुम्ही किती नॅर्कॉटिक्स पकडले, म्हणजे रिझल्ट हे दिसायला पाहिजे. केवळ नुसती गस्त घालून नुसतं पेट्रोलिंग करून काही फारसा फायदा होणार नाही. सागरी पोलिसांना सुद्धा विचारायला पाहिजे. ही जी 9 राज्य आहेत त्यांचे सागरी पोलीस नुसती गस्त घालत असतात. पण नुसती गस्त घालून काहीही फायदा नाही. जोपर्यंत तुम्ही स्मगलर्सला पकडत, जोपर्यंत तुम्ही खोट्या नोटा पकडत नाही, जोपर्यंत तुम्ही इतर गैरकृत्य पकडत नाही, तोपर्यंत या नुसत्या गस्तीला काही म्हणजे हे नाहीये. तर इकडे लक्ष देणं हे सागरी पोलिसनी महत्वाचं आहे. राज्य सरकारांनी लक्ष देणं, आपलं लक्ष केंद्रित करणं हे फार महत्वाचं आहे. हे काही पाकिस्तानचे लोक आपण पकडले होते, त्यांचे फोटो दिसत आहेत. पायरसी विषयी आता मी जास्त बोलत नाही. आता आपल्याला मी काही बोटी दाखवतो. मला वाटतं पुढच्या 5-10 मिनिटात मी थांबायला पाहिजे. या तटरक्षक दलाकडे आपल्याला असलेल्या बोटी, जी पारंपरिक आव्हानं आहेत त्यांना आपण चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतो. परंतु जी अपारंपरिक जी आव्हानं आहे त्याकरता आपल्याला अजून पुष्कळ प्रगती ही करायची आहे. आणि आज त्यांच्याकडे असलेले या बोटी बघा, ॲडव्हान्स पेट्रोलिंग वेसल्स, ऑफशोर पेट्रोलिंग वेसल्स, FPV वगैरे, म्हणजे त्यांच्याकडे बोटी वगैरे सगळ्या चांगल्या आहेत. कुशन बोट्स आहेत वगैरे वगैरे. विमानं डॉर्नियर आहेत, विमानं चेतक आहेत, विमानं ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टर्स आहेत आणि ही आपल्या नेव्हीकडे असलेली काही गोष्टी. तर आपल्याकडे यांची संख्या काही कमी नाही आहे. परंतु जास्त महत्त्वाचं असं आहे की यामुळे नेमके आपण काय रिझल्ट केले आहेत. आता हे सागरी सुरक्षेकरता असलेल्या पोलिसांच्या बोटी, यांना प्रश्न विचारणं गरजेचं आहे की तुम्ही नेमकं किती चोरांना पकडलं आहे. नुसतं मीडियाला दाखवण्याकरता सागरी सुरक्षा करून काही हे नाहीये. आपण बघाल तर कोस्टल सिक्युरिटी करता 26/11 नंतर आपण 2 फेजेस राबवल्या, ज्यामध्ये 73 पोलीस स्टेशन, 204 वेगवेगळ्या व्हेसल्स, या सगळ्या गोष्टी पहिल्या फेजमध्ये करण्यात आल्या. हे आपण बघा इकडे किनारपट्टी रक्षण करण्याकरता. आणि दुसरी फेज जी होती त्यामध्ये इतकं सगळं करण्यात येणार होतं आणि 2016 मध्ये हे होणं गरजेचं, परंतु अजून हे पूर्ण झालेलं नाही. परंतु पोलीस स्टेशनची संख्या वाढलेली आहे, बोटींची संख्या वाढलेली आहे, चेकपोस्टची संख्या वाढलेली आहे, आउटपोस्टची संख्या वाढलेली आहे. परंतु नुसतं संख्या वाढून काही होत नसतं. गुणात्मक कारवाई ही अतिशय महत्त्वाची असते. आपण बघाल की महाराष्ट्र पोलिसांची बोट जास्त जोर जो आहे तो तो नुसतं दाखवण्यावरती आहे. आपण जर महाराष्ट्र पोलिसांना विचारलं की तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये नेमकं काय अचीव केलं सागरी पोलीस स्टेशनना हे केल्यानंतर, तर तुम्हाला दिसेल की त्याचं उत्तर जवळजवळ काहीच नाही असं आपल्याला दिसेल. तर सागरी पोलिसांची सुरक्षा करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यामध्ये पोलिसांची कार्यक्षमता वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे. आज भारत 6 मिलियन टन एवढं
मासे समुद्रातनं पकडतो आणि थर्ड लार्जेस्ट प्रोड्युसर आपण आहोत. तर पण त्याचा प्रॉब्लेम काय होतो की आज जवळजवळ 3 लाखाहून जास्त बोटी आपल्या समुद्रामधून फिरत असतात. तर त्याच्यामुळे याचं रक्षण कसं करायचं महत्वाचं आहे. आपल्याला लक्षात असेल की ज्या वेळेला 26/11ला 10 दहशतवादी समुद्राकडनं आत आले होते, तर त्यामध्ये 8 दहशतवादी हे नॅशनल सिक्युरिटी जे भारतीय सैन्याचे कमांडो आहेत 52 आणि 51 एसएजीने त्यांनी मारले आणि त्यामध्ये मेजर संदीप उन्नीकृष्णन आणि हवालदार गजेंद्र सिंग यांचं आठवण करणं हे फारच महत्वाचं आहे. आणि 8 दहशतवादी यांनी मारले आणि त्याकरता त्यांना अनेक मेडल्स मिळाली होती. महाराष्ट्र पोलिसांना काही फारसं करता आलं नाही. परंतु त्याच्यानंतर आता आपण पुष्कळ प्रगती केलेली आहे, पुष्कळ ट्रेनिंग केलेलं आहे, पुष्कळ बोटी वाढवल्या आहेत. तर त्याकरता आता आपण आपल्या किनारपट्टीचं रक्षण करू शकतो का, याच्यावरती पुन्हा पुन्हा पुनर्लोकन करणं हे गरजेचं आहे. आज महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे, परंतु 1000 किलोमीटरची आपल्याकडे खाड्या आहेत. आता या खाड्यांचं रक्षण कसं केलं जाऊ शकतं हा एक वेगळा मुद्दा आहे. तर आज सध्याची जी परिस्थिती आहे की 3 स्तरीय आपल्याकडे असलेली आपली सागरी सुरक्षा आहे. 12 नॉटिकल माईल पर्यंत पोलीस कार्यरत आहेत. 12 ते 200 नॉटिकल माईलच्या मध्ये अर्थात कोस्ट गार्ड आहे आणि त्याच्या पुढे इंडियन नेव्ही आहे. परंतु इंडियन नेव्हीच्या ज्या मोठ्या मोठ्या बोटी आहेत यांचा खरोखर सागरी सुरक्षेकरता काही फारसा फायदा होत नाही. कारण या मोठ्या बोटींना चुकवणं हे स्मगलर्सना अतिशय सोपं असतं. या वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत की ज्या सगळ्यांमध्ये जर कोऑर्डिनेशन झालं तर आपण आपली सागरी सुरक्षाही अजून मजबूत करू शकतो. नेव्ही आहे, कोस्ट गार्ड आहे, CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स हे बंदराचं रक्षण करण्याकरता गुंतलेले असतात. मरीन पोलीस असतात, डिपार्टमेंट ऑफ फिशरीज असतं, एअरफोर्सची सुद्धा विमानं उड्डाण करतात, BSFची बॉर्डर विंग क्रीडा भागात आहेत, लाईट हाऊसेस आहेत, कस्टम्स आहेत. म्हणजे संस्थांची कमी नाही. आणि आपण बघाल तर ही सगळी वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या हाताखालची कामं करतात. आता बघा, इकडे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, मग अदर आर्म फोर्सेस आहेत, मग नेव्ही आहे, मग कोस्ट गार्ड आहे, मग स्टेट पोलीस आहे, मग बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, CISF आहे, कस्टम्स आहे, पोर्ट ट्रस्ट आहे, DG शिपिंग आहे, DG लाईट हाऊसेस आहेत, फिशरीज डिपार्टमेंट आहे, हायड्रोकार्बन्स आहे, एनर्जी आहे. आणि मंत्रालय कुठली? मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, मिनिस्ट्री ऑफ शिपिंग नेशन. म्हणजे म्हणून या सगळ्यांचं जोपर्यंत कोऑर्डिनेशन नीट होत नाही तोपर्यंत आपली सुरक्षेमध्ये अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता आपण आपल्या कोस्टलाईनवरती रडार्स लावलेली आहेत, तिथे सगळी माहिती ही एकत्रित केली जाते. जॉईंट ऑपरेशनल सेंटर्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी बनवलेली आहेत. तर त्याच्यामुळे आता किनारपट्टीवरती जवळजवळ 100% कव्हरेज हे झालेलं आहे आणि कुठलीही मोठी बोट ही आपण त्याच्याकडे लक्ष ठेवून त्यांच्यावरती लक्ष ठेवू शकतो. परंतु एवढा आपण पैसा जरी खर्च केला तरी याचा वापर दहशतवाद्यांच्या हल्ला रोखण्याकरता अजिबात होऊ शकत नाही. कारण दहशतवाद्यांची ज्या बोटी असतात त्या या रडार्सच्या मध्ये त्यांना ओळखल्या या फारशा जाऊ शकत नाही. तर अजून सुद्धा आपली जी मेजर पोर्ट्स आहेत आणि मायनर पोर्ट्स आहेत त्यांच्या सुरक्षेमध्ये आपल्याला अजून जास्त लक्ष घालावं लागेल आणि येणाऱ्या दिवसामध्ये इथली जी आव्हानं आहेत ती वाढवावी लागतात, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि ही जी वेगवेगळी बेटं आहेत लक्षद्वीपची, खास तर हे जे मिनिकॉयचं जे आयलंड आहे याच्या खालनं मोठा आंतरराष्ट्रीय व्यापार जातो, त्याच्यावरती आपल्याला लक्ष हे ठेवावं लागेल. अंदमान निकोबार आयलंडविषयी पुष्कळ बोललेलो होतो. यांचा वापर आपण सागरी सुरक्षेकरता आणि भारताची समुद्री आर्थिक व्यवस्था चांगली करण्याकरता प्रचंड करू शकतो. आणि त्यामध्ये आता चीनच्या लडाखमधल्या पार्श्वभूमीवरती अनेक गोष्टी तयार झाल्या आहेत. त्याच्यामध्ये खरं तर अंदमान निकोबार आयलंड हा एक वेगळाच विषय होऊ शकतो. परंतु आता आपल्या सरकारने निकोबार आयलंडमध्ये खालती मलक्का बे जिथे माझा ॲरो आहे तिथे एक ट्रान्सशिपमेंट हार्बर हे तयार करायला सुरुवात केलेली आहे. तर हे अशा प्रकारे सागरी सुरक्षा आपली नक्कीच वाढते आहे. तर त्याच्यामुळे चांगलं आहे. परंतु अजून सुद्धा आपल्याला सागरमालामध्ये प्रोग्रेस करावी लागेल.
सागरमालामध्ये नेमकं काय चाललं आहे हे आपल्याला इथे दाखवण्यात आलेलं आहे. तर इथे आपल्याला अर्थातच अजून पुष्कळ प्रगती करायची आहे. सागरमाला मी जास्त बोलत नाही. मेजर पोर्ट्स, मायनर पोर्ट्स यांचं आधुनिकीकरण चालू आहे. आपला सागरमालामध्ये आपला व्यापार हा चांगल्या पद्धतीने वाढतो आहे. हे देशाकरता अतिशय चांगली बाब आहे. परंतु आता आपण जर हा नकाशा बघितला, या नकाशावरती जर बोलायचं म्हटलं तर मला वेळ लागेल. परंतु एवढ्या एजन्सीज आहेत, जोपर्यंत त्या रक्षा मंत्रालयाच्या हाताखाली येत नाही तोपर्यंत आपली सागरी सुरक्षा ही चांगली होऊ शकत नाही. तर म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सना काम करावं लागेल. ते काम बऱ्यापैकी सुरू झालेलं आहे. हे सगळं होतच आहे. याकरता आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक भारतीयांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. जोपर्यंत प्रत्येक भारतीय आपली जबाबदारी किनारपट्टीवरती चांगल्या पद्धतीने निभावत नाही तोपर्यंत आपली सागरी सुरक्षा ही मजबूत होणार नाही. म्हणून आज महत्त्वाची गरज आहे की किनारपट्टीवरती असलेले मच्छीमार, तिथे राहणारे लोक, तिथे असणाऱ्या वेगवेगळ्या संस्था, तिथे असणारी वेगवेगळी सुरक्षा दलं एकत्रितरित्या जर त्यांनी काम केलं तरच आपण आपल्या किनारपट्टीचं रक्षण हे चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि अपारंपरिक धोके हे आपल्याला पुष्कळ आहे. आपल्याला असलेलं सामान हे नेहमीच कमी पडणार आहे. डिफेन्स बजेट सुद्धा नेहमीच कमी पडणार आहे. तर म्हणून आपल्याला करावं काय लागेल तर जास्त हुशारीचा वापर करावा लागेल, इनोव्हेशनचा वापर करावा लागेल आणि कमीत कमी रिसोर्सेसमध्ये आपण स्वतःचं रक्षण कसं करू शकतो यावरती लक्ष ठेवावं लागेल. मला खात्री आहे हे करण्यामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल. मी पुन्हा एकदा संयोजकांना आभारी म्हणतो की आज आपण एका महत्त्वाच्या एका व्याख्यानमालेमध्ये आपल्याला बोलवलं आणि मला सागरी सुरक्षेविषयी बोलण्याची संधी दिली. त्याकरता धन्यवाद. इथेच थांबतो. जय हिंद.